तूळ राशी 15 जून ते 21 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य। तूळ राशी 15 जून 2026 एक अशी पहाट जी दिसायला सामान्य असेल, पण तिच्या मागे लपलेली ऊर्जा असामान्य असेल। या दिवशी येणारी सोमवती अमावस्या तूळ राशीच्या व्यक्तींसाठी केवळ एक तिथी नाही, तर नियतीच्या पुस्तकातील एक नवीन पान उघडण्याची वेळ ठरू शकते। तूळ राशी अमावस्येच्या रात्री आकाशात चंद्र दिसत नाही। अनेकांना हा अंधार वाटतो, पण ब्रह्मांडाच्या भाषेत पाहिले तर हा अंधार नसतो, तर नवीन प्रकाश जन्म घेण्यापूर्वीचा शांत क्षण असतो। जसे सूर्योदयाच्या आधीची रात्र सर्वात गडद असते, तसे जीवनातील मोठ्या बदलांपूर्वी काही काळ सर्व काही स्थिर आणि अस्पष्ट वाटते। तूळ राशीचे चिन्ह म्हणजे तराजू, समतोल, न्याय, सौंदर्य आणि संतुलन यांचे प्रतीक। अनेक तूळ राशीच्या लोकांना असे वाटले असेल की जीवनाचा तो समतोल कुठेतरी हरवला आहे। काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत, काही नाती अपेक्षेप्रमाणे टिकली नाहीत, काही स्वप्ने अजूनही प्रतीक्षेत आहेत। पण ब्रह्मांडाची एक खास सवय असते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटते की सर्व काही थांबले आहे, तेव्हाच अदृश्य पातळीवर सर्वात मोठ्या हालचाली सुरू झालेल्या असतात। या सोमवती अमावस्येच्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी शांतपणे बदलू लागतील। कदाचित त्या बदलांचा आवाज तुम्हाला ऐकूही येणार नाही, पण त्यांचा परिणाम पुढील काही महिन्यांमध्ये स्पष्टपणे दिसेल। कधीकधी ब्रह्मांड आपल्याला हवे ते लगेच देत नाही, कारण ते आपल्याला त्यापेक्षा अधिक योग्य असलेली गोष्ट देण्याची तयारी करत असते। म्हणूनच अनेक वेळा विलंब होतो, अनेक वेळा एखादा दरवाजा बंद होतो, अनेक वेळा आपल्याला न समजणाऱ्या घटना घडतात। तूळ राशीसाठी हा आठवडा अशाच काही रहस्यांचे पडदे हळूहळू उघडणारा ठरू शकतो। तुमच्या मनात अनेक दिवसांपासून फिरणारे काही प्रश्न आता उत्तरांच्या जवळ येऊ शकतात। एखाद्या व्यक्तीबद्दल असलेला संभ्रम दूर होऊ शकतो, एखाद्या निर्णयाबद्दल स्पष्टता मिळू शकते, काहींना नवीन संधींची चाहूलही लागू शकते। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमची अंतर्प्रेरणा खूप प्रबळ राहू शकते। तुम्हाला काही गोष्टी आधीच जाणवतील, एखाद्या व्यक्तीचे बोलणे, एखादी घटना किंवा एखादा योगायोग यामागचा खरा अर्थ तुम्हाला इतरांपेक्षा लवकर समजू शकतो। ब्रह्मांड अनेकदा मोठ्या आवाजात बोलत नाही, ते संकेत पाठवते। एखादे स्वप्न, एखादा वारंवार दिसणारा अंक, एखादी अचानक भेट, एखादा विचार, या सर्व गोष्टी संदेशवाहक असू शकतात। तूळ राशीच्या अनेक व्यक्तींना या आठवड्यात असे जाणवू शकते की काही जुने अध्याय संपत आहेत। सुरुवातीला हा अनुभव भावनिक वाटू शकतो, पण प्रत्येक शेवटामागे एक नवीन सुरुवात लपलेली असते, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे। या सोमवती अमावस्येचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे कर्मफलाची ऊर्जा। भूतकाळात केलेले प्रयत्न, दिलेली मदत, सहन केलेले संघर्ष आणि जपलेला संयम यांचे परिणाम आता दिसू लागतील। अनेक तूळ राशीच्या व्यक्तींनी गेल्या काही वर्षात स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांसाठी खूप काही केले आहे। काही वेळा त्याचे कौतुक झाले नाही, काही वेळा त्याची दखलही घेतली गेली नाही, पण ब्रह्मांडांच्या नोंदींमध्ये कोणतीही गोष्ट हरवत नाही। या आठवड्यात तुम्हाला एखाद्या छोट्या घटनेतून हे जाणवू शकते की तुमची मेहनत वाया गेलेली नाही। काही लोकांसाठी हा काळ आर्थिक प्रगतीची सुरुवात असेल, काहींसाठी नवीन नात्यांची, काहींसाठी आत्मविश्वास परत मिळवण्याची, तर काहींसाठी स्वतःचा खरा मार्ग ओळखण्याची। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आठवड्यात घाई करू नका। प्रत्येक संकेत समजून घेण्यासाठी वेळ द्या। प्रत्येक घटनेकडे केवळ घटना म्हणून पाहू नका, तिच्या मागे काही शिकवण, काही संदेश किंवा काही दिशा दडलेली असू शकते। आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर ही अमावस्या तुमच्या जीवनातील अनावश्यक भार हलका करण्यासाठी आली आहे। जुन्या चिंता, जुन्या भीती, जुने गैरसमज आणि स्वतःबद्दलच्या मर्यादित समजुती सोडून देण्याची ही वेळ आहे, कारण नवीन ऊर्जा तेव्हाच येते जेव्हा जुन्या ऊर्जेसाठी धरून ठेवलेली जागा मोकळी केली जाते। या आठवड्यात कदाचित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत, पण तुम्हाला योग्य दिशेची पहिली झलक नक्की मिळू शकते। कदाचित एखादा योगायोग तुम्हाला थांबवून विचार करायला भाग पाडेल। कदाचित एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातील पुढच्या अध्यायाची सुरुवात ठरेल। कदाचित एखादे स्वप्न तुम्हाला तुमच्या मनातील सत्य दाखवेल, किंवा कदाचित काही मोठे घडणार नाही असे वाटेल, पण पुढे जाऊन लक्षात येईल की याच आठवड्यात तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलायला सुरुवात झाली होती। तूळ राशी सोमवती अमावस्येच्या या गूढ काळात ब्रह्मांड तुमच्यासाठी शांतपणे काही नवीन शक्यता विणत आहे। अजून सर्व चित्र स्पष्ट दिसणार नाही, अजून काही रहस्य उलगडायची बाकी आहेत। तूळ राशी
या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला संकेतांच्या रूपात काही सांगणार आहे, पण हे संकेत नेहमीप्रमाणे स्वप्न, जुनी व्यक्ती किंवा अचानक पैसा मिळणे अशा स्वरूपाचे नसतील. यावेळी गोष्ट अधिक सूक्ष्म आणि गोड आहे. कदाचित तुम्ही एखाद्या अशा गोष्टीचा त्याग कराल जी तुम्ही खूप काळ धरून ठेवली होती. ती एखादी भावना असू शकते, एखादी अपेक्षा असू शकते किंवा एखाद्या व्यक्तीकडून असलेली आशा असू शकते. आश्चर्य म्हणजे ही गोष्ट सोडून दिल्यानंतर तुम्हाला दुःखापेक्षा जास्त हलके वाटेल. हा आठवडा तुम्हाला दाखवू शकतो की काही वेळा जे आपले आहे असे वाटते ते प्रत्यक्षात आपल्या प्रवासाचा भाग नसतेच. या काळात एक विचित्र गोष्ट घडू शकते. तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप धावत होता तिचे महत्त्व अचानक कमी झाल्यासारखे वाटेल आणि ज्या गोष्टीकडे तुम्ही फारसे लक्ष दिले नव्हते तीच गोष्ट अचानक महत्त्वाची वाटू लागेल. हे ब्रह्मांड तुमच्या प्राधान्यक्रमांमध्ये बदल घडवत असल्याचे लक्षण असू शकते. अनेक तुळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात एखाद्या व्यक्तीचे मौन खूप काही सांगून जाईल. कोणी काय बोलते यापेक्षा कोणी काय बोलत नाही यामध्येच उत्तर सापडेल. एखादा न झालेला फोन, न आलेला संदेश किंवा एखाद्याचे बदललेले वर्तन तुम्हाला एक सत्य दाखवू शकते जे तुम्ही आतापर्यंत स्वीकारण्यास तयार नव्हता. सोमवती अमावस्येचा आणखी एक परिणाम असा असू शकतो की तुम्ही स्वतःच्या भूतकाळाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागाल. ज्या घटनेमुळे तुम्हाला एकेकाळी दुःख झाले होते त्याच घटनेने तुम्हाला किती मजबूत बनवले आहे हे आता जाणवू शकते. अचानक तुम्हाला लक्षात येईल की काही नुकसान हे प्रत्यक्षात संरक्षण होते आणि काही अपयश ही पुढील यशाची तयारी होती. या आठवड्यात एखादा छोटासा निर्णय अपेक्षेपेक्षा मोठा परिणाम देऊ शकतो. तो निर्णय नोकरीचा, पैशाचा, नात्याचा किंवा स्वतःबद्दलचा असू शकतो. सुरुवातीला तो फार महत्त्वाचा वाटणार नाही, पण काही महिन्यानंतर मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की खरी दिशा बदलण्याची सुरुवात इथूनच झाली होती. तुळ राशीच्या काही लोकांना या काळात एक विशेष अनुभव येऊ शकतो. लोकांमध्ये असूनही स्वतःशी जास्त जोडले गेल्याचा, बाहेरचा गोंधळ कमी आणि आतला आवाज अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागेल. हा अनुभव अनेकदा जीवनातील नव्या टप्प्याचा आधी येतो. ब्रह्मांड तुमच्या आयुष्यातील काही दारे बंद करत असेल तर त्यामागे शिक्षा नसून निवड असते. कारण प्रत्येक दार उघडे राहिले तर माणूस गोंधळून जातो. म्हणूनच काही मार्ग आपोआप बंद होतात जेणेकरून योग्य मार्ग स्पष्ट दिसू शकेल. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून, प्रसंगातून किंवा अगदी अनोळखी ठिकाणाहून अशी प्रेरणा मिळू शकते जी पुढील काही वर्षे तुमच्यासोबत राहील. ती एखादी मोठी घटना नसेल पण तिचा प्रभाव मोठा असेल. तुळ राशी, तुम्ही सध्या ज्या उत्तरांचा शोध घेत आहात ती उत्तरं बाहेर कमी आणि तुमच्या आत जास्त आहेत. सोमवती अमावस्येचा अंधार तुमच्यासाठी भीतीचा नाही तर स्पष्टतेचा आहे. कारण यावेळी ब्रह्मांड तुमच्या नशिबात काही नवीन लिहिण्यापूर्वी जुनी पानं शांतपणे मिटवत आहे. आणि जेव्हा नवीन अध्याय सुरू होईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की प्रतीक्षा व्यर्थ नव्हती, ती फक्त योग्य वेळ येण्याची तयारी होती.